इथे कोणीच सुखी नाहीये. लोक फक्त सुखी असल्याचं प्रदर्शन करतात. आपण इथे लगेच एक प्रयोग करून पाहूया. इथे काही फोटो स्क्रीनवर दाखवू आणि ते पाहून तुम्ही सांगा की यातल्या कोणत्या फोटोंमधून सुख झळकतंय. तर जवळपास सगळ्यांचं उत्तर सारखंच असेल. पण तुम्हाला कसं माहितीये की ते लोक खरंच सुखी आहेत? तुमच्यासमोर हे तर फक्त फोटो आहेत. तुमच्या लक्षात येतंय का? हे आहे आपलं सुख, फोटोपुरतं मर्यादित. सुख म्हणजे काय आहे? ती एक विशिष्ट पद्धतीची वागणूक, एखादा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव. हे सगळं करणं म्हणजे सुख आहे का? सुख हे ना क्षणिक आहे, ना रसायनांवर अवलंबून आहे. त्यालाच शास्त्रीय भाषेत आनंद असं म्हणतात. तो काही मिळवायचा विषय नाहीये, तो आपल्या स्वभावातच आहे. आनंद हा एक सतत वाहणारा प्रवाह आहे. जसा श्वास चालतो, जसं हृदय धडधडतं, त्याचप्रमाणे आपल्या चेतनेचं मूळ स्वरूप म्हणजेच नेहमी आनंदी राहणारा आहे. तुम्ही पहिल्यापासूनच आनंदी आहात, पण आपण स्वतःवर खूप साऱ्या अनावश्यक गोष्टी लादलेल्या आहेत आणि त्यामुळे दुःख निर्माण होतं आणि आयुष्य आपल्याला आघातासारखं शोकमय वाटायला लागतं. आयुष्य आपलं एक ट्रॉमा होऊन जातं आणि अशा क्लेशकारक आयुष्यासाठी आपण खूप तीव्रतेने सुखांच्या मागे धावायला लागतो आणि चुकून त्यांनाच आनंद समजून बसतो.